आतापर्यंत त्याचा हा लहान बाळ 8-9 वर्षाचा तो गेलाय, मारले त्याला आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरांजली आहे. मॅडम, आता या सगळ्यांच्या भावना सर आपल्याला, खाडे सर आपल्याला माहिती आहे आणि आपण सगळ्यांनी, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विपत्ती जर एखादा बळी घेतला तर सरकार त्याला 25 लाख रुपये, मला वाटतं त्याच्यासाठी ही घटना पात्र आहे. तर मॅडम, आपण म्हणाला तसं मागच्या एका घटनेमध्ये 10 लाख रुपये लगेच आपण त्यांना चेक दिलेला आहे, तो चेक त्यांना द्या, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट साहेब, आपण प्रिव्हेंटिव्ह इज बेटर दॅन क्युरेटिव्ह. आपण आपला प्रॉब्लेम आहे यंत्रणेचा की आपण घटना घडल्यानंतर जागे होतो. वनमंत्री आले, वनमंत्र्यांनी सांगितले इथून पुढे एकही बळी जाणार नाही. शिंदे साहेब आले, त्यांनी सांगितलं एकही बळी जाणार नाही. हा बळी गेला. आज पुन्हा आता हे सगळं शांत होणार आणि परत कधीतरी 4-8 दिवसांनी एखाद्या घटना घडली का मग परत तुम्ही सावध होणार. खाडे साहेब, आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे. वनमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 1000 पिंजरे आम्ही देतो. आम्हाला तुम्ही वास्तव सांगा, आम्ही त्या मंत्र्यांना गोडा लावू. आमचा रोज तुमच्यावर असण्याचं कारण का तुम्ही त्या खुर्चीवर आहात, आमचं तुमच्याशी भांडण असायचं कारण नाही. तुम्ही वास्तव सांगा. तुम्ही जर ठोक सांगितलं किंवा 1000 पिंजरे सांगितले आम्हाला